दिलाय। जे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला या ठिकाणी हजर केलं जाणार आहे आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेला जे आहे ते पुन्हा शिरूर कासार येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आपण बघतो आज सकाळी 6:30 वाजता बीड पोलिसांनी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे विमानाने सतीश उर्फ खोक्या भोसलेला या ठिकाणी आणलं होतं आणि वाहनाने छत्रपती संभाजीनगरहून जे आहे ते आता शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणलं आहे आणि शिरूर कासार पोलीस ठाण्यात जे आहे ते कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेला या ठिकाणी जे आहे ते आता या ठिकाणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे आणि शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश उर्फ खोक्या तर खोक्या भोसलेला घेऊन पोलीस आता शिरूर कासारमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्याचं मेडिकल त्याचबरोबर त्याला कोर्टात देखील हजर केलं जाईल। मात्र तत्पूर्वी संभाजीनगरवरून आता खोक्या भोसलेला घेऊन पोलीस शिरूर कासारमध्ये दाखल झालेले आहेत। शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये खोक्या भोसलेला आता आणण्यात आलेला आहे। प्रयागराजवरून आज सकाळी 6:30 वाजता खोक्या भोसलेला घेऊन पोलीस संभाजीनगरमध्ये दाखल झाले। त्यानंतर बाय रोड त्याला बीडच्या शिरूर कासार इथं आणण्यात आलेला आहे। तर काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी खोक्या भोसलेला घेऊन पोलीस हे शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत। शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये पोलीस खोक्या भोसलेला घेऊन पोहोचलेत। त्याचं सकाळी आता मेडिकल देखील केलं जाईल। त्यानंतर त्याला शिरूर कासार कोर्टामध्ये देखील हजर केलं जाणार आहे। खोक्या भोसलेला शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। ही समोरची आपण केबिन बघू शकताय, हे पोलीस निरीक्षकांची केबिन आहे। त्याच्या पाठीमागच्याच चेंबरमध्ये खोक्या भोसलेला बसवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खोक्या भोसलेला या ठिकाणी शिरूर कासार न्यायालयात हजर केलं जाणार आहे। खोक्या भोसलेनं जे काही अनेक गुन्हे केलेले आहेत किंवा जी हानमार केलेली आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये खोक्या भोसलेला ही अटक करण्यात आलेली आहे आणि ही अटक केल्यानंतर सध्या त्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्याची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समाधान गायकवाड आणि खटावकर हे दोन कर्मचारी होते ज्यांनी खोक्या भोसलेला या ठिकाणी आणलेला आहे। आपण जर बघितलं तर समाधान गायकवाड सर, एक मिनिट सर गायकवाड सर, तर हे गायकवाड होते जे त्या पथकामध्ये होते, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खोक्या भोसलेला घेऊन आलेले आहेत आणि आता खोक्या भोसलेवरती जी ही सगळी पोलीस प्रक्रिया कारवाई जी आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर हा खोक्या भोसले जो आहे त्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच खोक्या भोसलेला शिरूर न्यायालयामध्ये दाखल केलं जाऊ शकतं आणि ही सगळी जी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाऊ शकते। आपण जर बघितलं तर हे समाधान गायकवाड आहेत। एकच मिनिट तर हे समाधान गायकवाड हे पोलीस कर्मचारी होते की ज्यांनी या खोक्या भोसलेला ताब्यात घेण्यासाठी प्रयागराज इथं गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी खोक्या भोसलेला ताब्यात घेऊन शिरूर कासार पोलीस ठाण्यापर्यंत आणलेला आहे आणि अशा पद्धतीने सध्या आपण जर बघितलं तर शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये खोक्या भोसले जो आहे तो या ठिकाणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि काही वेळातच त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर खोक्या भोसलेला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर खरा पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू होणार आहे। खोक्या भोसलेने आतापर्यंत जे काही गुन्हे केलेले आहेत आणि इतर जे काही हानमार झालेली आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये खोक्या भोसलेचा बारकाईने तपास जो आहे तो केला जाणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही कागदपत्र जे आहे त्याची पडताळणी सुद्धा या ठिकाणी करणं सुरू आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे आतमधल्या बाजूला खोक्या भोसलेला बसवण्यात आलेला आहे जिथे त्याची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाऊ शकते। सध्या शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत ते या संदर्भातली कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता करत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे अधिकारी कर्मचारी यांची सुद्धा धावपळ या ठिकाणी पोलीस ठाणा परिसरामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सगळे कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते खोक्या भोसलेला आता काही वेळामध्ये शिरूर न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। शिरूर न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपास जो आहे तो सुरू होणार आहे। खरं तर प्रयागराजपासून इथपर्यंत
खोक्या भोसलेला आणण्यात आलेला आहे आणि हा सगळा जो कालावधी ते आहे तो साधारणपणे 24 तासाचा कालावधी होता. विमानाने खोक्या भोसलेला या ठिकाणी शिरूर कासारमध्ये आणण्यात आलेला आहे. सकाळी 6:30 वाजता विमानाने छत्रपती संभाजीनगरला खोक्या भोसलेला आणण्यात आला आणि तिथून साधारणपणे 2 ते 2.25 तासातच खोक्या भोसलेला शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या त्याला न्यायालयामध्ये हजर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही कागदपत्र जी आहेत ती या ठिकाणी तयार केली जात आहेत आणि त्यानंतर खोक्या भोसलेला शिरूर कासार न्यायालयात हजर केलं जाणार आहे. शिरूर कासार न्यायालयात हजर केल्यानंतर खोक्या भोसलेला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आता खोक्या भोसलेला आणण्यात आलेला आहे. प्रयागराजवरून विमानानं त्याला संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं आणि संभाजीनगरवरून रस्ते मार्गानं आता त्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. त्याचं मेडिकल देखील केलं जाईल. त्यानंतर त्याला शिरूर कासार कोर्टामध्ये हजर करण्यात येईल आणि त्याचवेळी खोक्या भोसलेला आता किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो आहोत. खोक्या भोसलेला घेऊन पोलीस शिरूर कासारमध्ये दाखल झाले त्यावेळची ही दृश्य आहेत. गेल्या 6 दिवसांपासून खोक्या भोसले फरार होता, मात्र प्रयागराजमध्ये तो आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. त्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन खोक्या भोसलेला आता महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेला आहे. पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानानं त्याला आणण्यात आलं आणि त्यानंतर रस्ते मार्गानं पोलीस त्याला घेऊन शिरूर कासारमध्ये पोहोचलेत.